असं स्पीक करतात हे ॲप असं. हो ना, मी त्याला करते फोटोसाठी. सदर नारी शक्ती ॲप, नारी शक्ती दूत याद्वारे वैयक्तिक लाभार्थ्यांनासुद्धा, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला, सोबतच CSC सेंटर यांनासुद्धा याद्वारे माहिती भरता येऊ शकते. एकदम साधं आणि सोपं हे ॲप आहे. त्या नारी शक्ती दूत ॲप केल्यानंतर आपल्याला पहिले त्यामध्ये नावनोंदणी करावी लागते आणि त्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याची माहिती भरावी लागते. माहिती भरताना त्याचं संपूर्ण नाव, पतीचं नाव, जन्मदिनांक, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत कोणती आहे, पिनकोड नंबर, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यानंतर आपण शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही, त्याची विभाग, कोणत्या विभागाचा जर लाभ घेतला असेल तर तो कोणत्या विभागाचा घेतलेला आहे, त्याची वैवाहिक स्थिती, त्यासोबतच बँकेचं डिटेल्स त्यामध्ये भरावं लागतात. त्यामध्ये कोणत्या बँकेचं अकाउंट्स आपलं आहे, त्यामध्ये बँकेचं नाव, खातेदाराचं नाव, बँक खाते क्रमांक, त्याचा IFSC कोड हा व्यवस्थित भरायचा आहे, अकाउंट नंबर आणि ते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण EKYC केलेली आहे का. EKYC म्हणजे याचा अर्थ आपलं बँक खातं हे आधारशी संलग्नित असलं पाहिजे, त्यातच आपले पैसे जमा होणार आहे. त्यानंतर सर्व हे भरल्यानंतर खालील कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यामध्ये आधार कार्ड, आदिवास जन्म प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. आता या आदिवास प्रमाणपत्र नसेल तरीसुद्धा हा फॉर्म भरला जाणार आहे. त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र किंवा 15 वर्षाच्या अगोदरचा रहिवासी असलेला पुरावा, त्यामध्ये मतदान कार्डसुद्धा चालू शकेल किंवा इतर जे 2 डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा चालू शकतील. त्यानंतर उत्पन्न दाखला म्हटलेला आहे. उत्पन्न दाखलेला सध्या ज्यांच्याकडे आहे ते भरू शकतात आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे ते सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जी गडबड होते ती होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. सोबतच हे बँक या उत्पन्न प्रमाणपत्रानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे ऑफलाईन अर्जासोबत दिलेलं आहे, हे हमीपत्र यासोबत दिलेलं आहे. हे हमीपत्र आपल्याला भरायचं आहे आणि या हमीपत्रात ते सुद्धा अपलोड करायचं आहे. आणि शेवटी अर्जदाराचा फोटो. हे केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर क्रमांक टाकलेला आहे त्यामध्ये आधार लिंक असलेल्या, त्याच्यावर तुम्हाला फॉर्म सबमिशनचा एक नंबर येईल. तो नंबर आपल्याला या ऑफलाईन जे तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी तो टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर यासोबत जेवढे डॉक्युमेंट्स आहेत पूर्णतः ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर यांच्याकडे जमा करायचे आहे. एवढी साधी आणि सोपी पद्धत ही आहे. हे झालं ॲपद्वारे. आणि इतर ठिकाणाहून वैयक्तिकरित्यासुद्धा सेतू सेंटर असतील, महाई सेवा केंद्र असतील, CSC सेंटर असतील, आधार किटचे काम करणारे असतील किंवा वैयक्तिक साईट्सवरनं सुद्धा प्रत्येक लाभार्थी हा फॉर्म भरू शकतो. त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. उत्पन्नाचा दाखला नसेल किंवा डोमिसियल नसेल तरी पर्यायी जो त्यांनी कागदपत्र सांगितलेलं आहे, म्हणजे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले तरी चालेल. सोबतच डोमिसियल नसेल तर 15 वर्षा अगोदरचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये मतदान कार्ड चालेल, त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र चालेल, त्यामध्ये TC सुद्धा चालेल. हे कागदपत्र अपलोड करायचे. त्यामुळं प्रत्येक लाभार्थ्यांना मी अशी विनंती करेन की पॅनिक होऊ नका. फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत भरण्यात येणार आहे. आणि कोणत्याही प्रकारची यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असेल किंवा इतर आर्थिक पिळवणूक करत असेल तर तात्काळ त्याचं निवेदन किंवा सूचना आमच्या कार्यालयापर्यंत द्यावी. त्याच्यावर त्या संबंधात प्रस्तावित कारवाई करण्यात येईल.